हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 5व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन केलं आहे ते वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, या 14व्या अध्यायात 5 ते 8 या 4 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे वर्णन करून सांगतात. तर हा जो जीव आहे तो कशा प्रकारे या गुणांच्या प्रभावात येतो, या गुणांच्या संबंधित होतो, तो गुण जो आहे तो जीवाला कशा प्रकारे बांधतो, हे सगळं भगवंत समजवतात. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि हे 3 गुण आहेत ते अविनाशी अव्यय असलेल्या जीवात्म्याला बद्ध करतात. जीवात्मा कसा आहे? अविनाशी आहे, त्याचा कधी विनाश होत नाही. अव्यय आहे तर त्याचाही अर्थ तसाच आहे, त्याच्यामध्ये कधी व्यय होत नाही, विनाश होत नाही. तर असा हा जीवात्मा आहे तो आपण जाणलं पाहिजे. हा दिव्य आहे, आध्यात्मिक आहे, भगवंतांचा तो अंश आहे. या जीवात्म्यामध्ये या 3 पैकी एकही गुण नाहीये. पण हा जीवात्मा जेव्हा या भौतिक जगतात येतो, भौतिक जगतात तो भौतिक गुणांनी बनलेल्या शरीरात राहतो, तेव्हा तो बद्ध होतो. आणि हा जो जीवात्मा आहे तो 6 अनर्थांना सामोरा जातो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 अनर्थ आहेत. ते सुद्धा या जीवात्म्याला जेव्हा तो या शरीरात राहतो आहे तर त्यांना सामोरं जायला लागतं. पण आपण जाणलं पाहिजे की हा जीवात्मा आहे तो आध्यात्मिक आहे आणि त्याच्यात स्वतःमध्ये हे अनर्थ नाही आहेत. पण जेव्हा तो भौतिक शरीर जे प्राप्त होत आहे आणि ते शरीर म्हणजे मी आहे असं मानायला लागतो आहे, त्याच वेळी त्याला ह्या जगतामध्ये तो भ्रमित होऊन जातो. तर हा जीवात्मा भगवंतांच्या अविद्या शक्तीमुळे भ्रमित होतो आणि स्वतःला हे शरीर मानायला लागतो. आणि विविध अनर्थ आपण म्हटले, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या अनर्थांनी सुद्धा हा जीव आहे तो ग्रस्त होतो. वैष्णव आचार्य समजवतात की कधी कधी आपण जर दूध जास्त तापवलं तर त्यावर जाड अशी दुधाची साय येते आणि ती जी मलई आहे, ती साय आहे, ती आपण कशी बाजूला करू शकतो असे चमच्याने, तसंच हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जीवनात जगतो. तर ज्या अनर्थांनी तो ग्रस्त होत आहेत त्या अनर्थांना हा जीव भगवंतांची दृढपणे भक्ती करून, भक्ती योग करून तो बाजूला करू शकतो या अनर्थांना. त्यामुळे असं वैष्णवाचार्य समजवतात की आपण भक्ती करतो आहोत, बरेचदा आपल्यात हे अनर्थ दिसतात, आपण म्हणतो की मी जप करतो आहे पण मग विविध विचार येत आहेत मनात, अनेक कामना उत्पन्न होत आहेत, मी असा नव्हतो आधी आणि भक्ती करायला लागलोय तर असे सगळे अनर्थ माझ्या समोर येत आहेत, मला कधी कधी खूप राग येतो. तर हे का? तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण निरुत्साही होऊ नये. जेव्हा आपण दृढपणे भक्ती करू तर जशी दुधावरची मलई चमच्याने बाजूला केली जाते तशाच रीतीने दृढपणे भक्ती केल्याने हे सगळे अनर्थ आहेत ते आपण आपल्या जीवनातून हळूहळू बाजूला करू शकतो. इथे आपण वाचलं की हा जो जीवात्मा आहे तो 3 गुणांनी बनलेल्या शरीरात राहतो. तर हे जरा जाणून घेऊया आपण. आपण जाणतोय की भौतिक प्रकृतीची जी अव्यक्त अवस्था आहे त्यामध्ये तिचे 3 गुण, सतोगुण, रजोगुण, तमोगुण हे शांत असतात आणि
भगवंत आहेत तिच्यावर कटाक्ष टाकतात आणि त्यामुळे या 3 गुणांमध्ये क्षोभ होतो आणि तिथे विविध भौतिक तत्व प्रकट होतात. आणि या भौतिक तत्वांचा वापर करून ही जी ब्रह्मांड आहेत त्यांमध्ये सृष्टी निर्माण केली जाते. आणि ही जी भौतिक तत्व प्रकटली आहेत त्यांचाच वापर करून हे जीव आहेत त्यांना भौतिक शरीर दिली जातात. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की 3 गुणांनी बनलेल्या शरीरात जीवात्मा राहतो. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.